दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. एस-आय-आर या सीरीजमधील हा पुढील व्हिडिओ. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एस-आय-आरच्या टॅबची तोंडओळख करून घेतली होती. याच एस-आय-आर टॅबमध्ये ज्या 2 सब टॅब आहेत, त्याबद्दलची माहिती करून घेणार आहोत. आपले BYOLO ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर एस-आय-आरची जी डाव्या कोपऱ्यामध्ये टॅब आहे त्यावरती आपण क्लिक करणार आहोत. इथे क्लिक केल्यानंतर आपण भाषा निवडणार आहोत, सबमिट करणार आहोत. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होईल. या पेजवरती आपल्याला ज्या पहिल्या 2 टॅब दिसत आहेत, गणना प्रपत्र डॅशबोर्ड आणि गणना प्रपत्र विवरण ट्रॅकर, याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. तर गणना प्रपत्र डॅशबोर्ड यावरती आपण क्लिक करूयात. इथे आपल्याला शेवटचे अपडेट जी तारीख असेल ती इथे येणार आहे. आपले जे एकूण मतदार असतील ते इथे दिसतील. त्यानंतर निळ्या पट्टीमध्ये लिहिलेलं आहे बघा, गणना प्रपत्र विवरण ट्रॅकर. त्यामध्ये पहिलं आहे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याद्वारे वितरित गणना प्रपत्र, जे आपण वितरित करणार आहोत, त्याची संख्या तिथे येईल. त्यानंतर आहे गणना प्रपत्र वितरित नाही, म्हणजे इथे जी आपली एकूण संख्या वर आहे, सध्या इथे वितरित न झाल्यामुळे तीच संख्या आपल्याला इथे दिसते एकूण मतदाराची. नंतर गणना प्रपत्र गोळा न करण्यायोग्य म्हणून चिन्हांकित जर आपण केलं असेल तर ती संख्या इथे येईल. त्यानंतर आपण स्क्रॉल करूयात. पुन्हा दुसरी निळी पट्टीमध्ये लिहिलेलं आहे, गणना प्रपत्र डिजिटायझेशन ट्रॅकर. तर यामध्ये आता सगळे आपलं जे आहे गणना प्रपत्र डिजिटायझेशन आणि प्रमाणित 0 दिसेल. गणना प्रपत्र डिजिटाइज नाही. त्यानंतर तिसरं प्रकार आहे नागरिकाने भरलेला गणना मतदान केंद्रस्थ अधिकाऱ्याद्वारे प्रमाणित करण्यासाठी. आणि शेवटचं आहे नागरिकांना भरलेल्या गणना प्रपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याद्वारे प्रमाणित केल्याचे. तर इथे सगळी सांख्यिकी माहिती आपल्याला मिळणार आहे. यातून बॅक येऊयात आपण. त्यानंतर 2 नंबरची टॅब आहे गणना प्रपत्र वितरण ट्रॅकर. सगळ्यात प्रथम आपल्याला या टॅबवरती काम करायचं आहे. याला आपण क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर बघा, इथे 4 प्रकारची माहिती आपल्याला वरती दिलेली आहे आणि त्यांना कलर दिलेला आहे. ज्या टॅब आपल्याला कलरमध्ये दिसतायत ते कसे ओळखायचे. तर डाव्या हाताकडे आहे बघा, गणना प्रपत्र गोळा न करण्यायोग्य म्हणून चिन्हांकित, त्याच्यासाठीचा जो कलर आहे तो तिथे दिलेला आहे. त्याच्या खाली आहे गणना प्रपत्र संकलित केले, तो कलर दिसणार आहे. नंतर उजवीकडे वळूयात आपण, गणना प्रपत्र वितरित केले नाही. सध्या बघा सगळ्या टॅब आपल्याला त्या कलरमध्ये दिसत आहेत, आपण वितरित केलेले नाही. त्यानंतर आहे गणना प्रपत्र वितरित केले. तर त्यानंतर असा कलर आपल्याला आपल्या टॅबचा दिसणार आहे. आणि आता इथे आपल्याला जे फॉर्म दिलेले आहेत, गणना प्रपत्र दिलेले आहेत, त्यावरती क्यूआर कोड आहे. तो क्यूआर कोड आपण इथून स्कॅन करू शकतो आणि संबंधिताचं जी टॅब आहे ते आपल्याला सगळ्यात वरती दिसणार आहे. तर बघूयात आपण क्यूआर कोड स्कॅन केल्यावरती काय दिसतंय. इथे क्यूआर कोड स्कॅन करा, जे सगळ्यात वर निळ्या टॅबमध्ये आपल्याला दिसतंय त्या टॅबला आपण क्लिक करूयात. त्यानंतर परमिशन मागेल, त्याला परमिशन देऊयात. स्कॅनर आपलं स्कॅन केला आणि त्या स्कॅन केल्याबरोबर ते बघा इथे संबंधित तीच व्यक्ती इथे स्कॅन झालेली आहे आणि त्याचीच टॅब इथे आपल्याला दिसत आहे. आणि त्यानंतर या टॅबमध्ये खाली आहे गणना प्रपत्र वितरित केला. निळ्यामध्ये लिहिलेलं आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यावरती आपल्याला एक पॉपअप विंडो येते अलर्ट म्हणून, आर यू शुअर टू मार्क डिस्ट्रीब्यूट. त्यानंतर इथे आपल्याला येस करायचं आहे आणि बघा येस केल्याबरोबर ते इथे दिसते आपल्याला गणना प्रपत्र वितरित केल्याचा जो कलर आहे चौकटीमध्ये, तो कलर या टॅबचा इथे झालेला आहे. आणि क्यूआर कोड स्कॅन केल्याबरोबर वरती त्याचा एपिक नंबर सुद्धा इथे आलेला आहे सर्चच्या टॅबमध्ये. इथे आपण सर्चच्या टॅबमध्ये, इथल्या सर्चच्या टॅबमध्ये 2 प्रकारे इथे आपण आपला मतदार जो आहे तो शोधू शकतो. एक म्हणजे आपल्याला त्याचा एपिक नंबर टाकून आणि दुसरं म्हणजे इथे त्याचं आपण नाव टाकू शकतो. इंग्रजीमध्ये आपण नाव टाइप केलं की इथे आपल्याला त्या संबंधित नावाची व्यक्ती इथे दिसेल. त्याचबरोबर एपिक नंबर टाकला की ती व्यक्तीसुद्धा आपल्याला त्याची टॅबवरती येईल आणि अशा पद्धतीने आपण हे गणना प्रपत्र वितरित केल्याचं नोंदणी इथे ऑनलाईन करू शकतो. आपण गणनापत्र वितरित टॅबवरती क्लिक केले असेल, त्यानंतर आपण आपल्या गणना प्रपत्र डॅशबोर्डवरती पुन्हा एकदा आलो, तर इथे आपल्याला अशा पद्धतीने आता वितरित केलेली संख्या इथे दिसून येणार आहे.
तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील टॅबच्या माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.